उल्वे संघाकडून सलामीवीर फलंदाज स्ट्राइक रेंजकडे गीतेश मडवी आणि त्यांना साथ देण्यासाठी चंदन मडवी नॉसेक एंडकडे आलेत। हे दोन सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर्स उल्वे संघाची विस्फोटक जोडी मैदानामध्ये रवाना होत असताना तर गोलंदाजी मार्कवर अगदी नारोली टीम कडून निखिल भोईर पंचाने दिला ग्रीन सिग्नल। टायमिंग स्टार्ट ठीक 1:37 झालेत। पहिला चेंडू मैदानात फेकला जाईल। 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपवायचे यासाठी हे टायमिंग अलर्ट होतं। पहिला चेंडू सुंदर पेस बघायला मिळाला चेंडूमध्ये आणि त्यासोबत थोडंसं दूर ठेवलं तर फलंदाजासाठी हाफ ट्रॅकर यूज केला आणि इथे डॉट बॉलनं सुरुवात झाली। गीतेश स्ट्रायकर एंडकडे खेळतायत। बघायची लढत कशी राहील। आतापर्यंत लगातार 2 सामने जिंकून पुढे गेलेला नेरळ परिसरातील मोहाची वाडी हा संघ आपण बघितला। आज अहिल 11 या नावाने हा संघ खेळा। 2 सामने त्याने जिंकलेत। याच्या अगोदर जो सामना पार पडला दातिवली आणि धाकटीजुई यांच्यामध्ये आणि त्या सामन्यामध्ये धाकटीजुई संघाने बाजी मारले। याचा अर्थ यातून विजय संघ खेळ धाकटीजुई संघाच्या अगेन्स्ट। बॉल पुन्हा एकदा तयार झालेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर। राईट मोर्थ विकेट ना लेट कट साठी जायचं होतं। हा फटका फार घातक आहे। म्हणतात ना की आज आता आपण चैतन्येश्वर कोठारीची स्पर्धा सुरू आहे। उस्मान पटेलने 14 बॉल 49 केले आणि हाच फटका खेळण्याचा प्रयत्न तो बाद झाला। त्यामुळे खूप डेंजरस मी म्हणेन फटका राहतो। पहिला पॉवर प्ले हे मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतो आणि सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक निखिल भोईरनं पेश केलंय। समोर फलंदाज गीतेशला आपण बघतो आणि गीतेशला लगातार 3 चेंडू डॉट फेकलेत। उत्तम दर्जाची गोलंदाजी सध्या सादर करत असताना निखिल मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक का मी मुख्य गोलंदाज म्हणून माझ्या संघामध्ये माझी वर्णी लागते, का मी पॉवर प्लेचं षटक फेकतो याचं उदाहरण। कारण म्हणतात ना स्वतःला सिद्ध करा। वन्स अगेन परफ्यूम डिलिव्हरी विश्वजित ठाकूर यांची आठवण करून देणारा चेंडू, विजय पावळेची आठवण करून देणारा चेंडू अतिशय हा घातक राहिला। 4 चेंडू डॉट आलेत। निखिल भोईर एक वेगळा संकल्प बांधून आलेत आणि तो मैदानामध्ये पार पाडतायत। अतिशय सुंदर गोलंदाजी 4 चेंडू मध्ये। अजून एक 5 चेंडू निर्धाव। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, गोलंदाजीची क्वालिटी त्याची गुणवत्ता पेश करत असताना नाव आहे निखिल भोईर। का स्पर्धेचा पहिला मैदानावर फेकला जाईल का? लगातार 5 चेंडू डॉट गीतेशच्या समोर थोडस प्रेशर मध्ये जरूर असेल गीतेश, परंतु हा चेंडू इम्पॉर्टंट बघायचा आहे। डान्सिंग डाउन द विकेट मिस्टामिंग विकेट प्लस मैदान ओव्हर आपल्या नावी या सीझनची पहिली मैदानावर फेकत असताना निखिल भोईर निर्धाव षटक। सनी फडके आणि तेजस फडके यांचे इथे शुभागमन झालंय। त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपला सहर्ष हार्दिक स्वागत। सनी फडके इथे आलेत आणि त्यासोबत तेजस फडके आलेत। मराठी प्रेम गीत आणि कोळी गीत आजकाल भरपूर फॉर्म मध्ये आहेत आणि दिलाची राणी या गीतातून भरपूर लोकांच्या आणि चाहत्यांच्या विवर्षा मनावर राज्य केलं। भरपूर विवर्स तिथे त्यांना मिळाले। आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत प्रमुख पाहुणे। सनी फडके म्हटलं तर अगदी जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडी ज्यांनी आपल्या गीतातून मांडल्या आणि त्यासोबत आपण बघितलं तर आग आग बंच बंची हे गीत देखील खूप त्यांचं खूप प्रतिष्ठित ज्याला मिळाली। नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय, परंतु बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय, चेक केले जाईल एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट किती होती या चेंडूमध्ये याची चाचपणी सध्या सुरू असताना।
थोडी प्रतीक्षा करावी लागेल. डिसिजन पेंडिंग. पंचांनी त्यांचं काम दर्शवले की त्याने वाटलं की हा बेस्ट ऑफ हाईट होता चेंडू आणि त्यामुळे त्यांनी नो सांगितले. त्यामुळे थोडं संशय होता फिल्डिंग करणार टीमच्या मनामध्ये आणि त्यांनी आपल्याकडे जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर केलाय. इट्स अ नो बॉल. त्यामुळे रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिलेत. फिल्डिंग करणार टीमला आता या इनिंग मध्ये रिव्ह्यू नसेल. फ्री हिट. पॉवर जनरेट करायची होती. बॅट तर फार जोराने फिरवली परंतु कॉन्टॅक्ट या खेळामध्ये महत्वाचा असतो तो जमला नाही. फलंदाजीसाठी आता तेजस कोहली आता स्ट्राईक एंड कडे आलाय आणि निर्धाव चेंडू त्याच्या समोर फेकलाय. फ्री हिटच्या चेंडूवर कोणती रन आली नाहीये. धावांसाठी स्ट्रगल करतोय. ओ ग्रेट फिल्डिंग. तत्परता दाखवली तिथे. पंचांनी वाईट जरूर दर्शवलं परंतु यशांच्या पाठीमागे 4 धावा वाचवले फिल्डरने तिथे. वाईट +1. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावर धावा लागले. त्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एक फलंदाज बाद 4. चंदनवर भरपूर संघ नेहमी डिपेंड असतो. ते काम त्याला पार पाडावं लागेल. व्हेरी गुड डिलिव्हरी. मैदानामध्ये सध्या खेळ सुरू आहे. उल्वे गाव म्हटलं तर आमचे पनवेल क्रिकेट समावेशन असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील, सचिनजी पाटील चा मी उल्लेख करून जरूर. गोलंदाजी आतापर्यंत झालेली ती सुंदर आहे परंतु चंदनला आता मोड चेंज करावा लागेल. अटॅक करावा लागेल. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला भिरकावून दिला चेंडूला. पाठलाग सुरू झालाय. 3 फिल्डर बॉलच्या पाठीमागे 2 कंप्लीट. हे करावं लागेल. जर षटकार चौकार थांबले असते तर सिंगल डबल इथून जरी केले. मी नेहमी म्हणतो गोलंदाज किती शातीर असू द्या त्याच्या 6 चेंडूमध्ये एक तरी तो असा चेंडू फेकतो ज्याच्यावर तुम्ही प्रहार करू शकता. सिंपल कॅल्क्युलेशन असतं या खेळामध्ये. जरी एक षटकार आला आणि उर्वरित 5 बॉलवर जरी जवळपास 5 ते 6 धावा आल्या तरी 11-12 धावा पर ओव्हरमध्ये बनवू शकतात. परंतु हा खेळ एवढा सोपा असतं तर कशाला. चंदननं मात्र हा बॉल फार उंच उडवलाय. बॉल पर्यंत जवळपास फिल्डर पोहोचला. कॅच ड्रॉप झाले. जीवनदान मैदानामध्ये चंदनला देणे चॅलेंजिंग. त्याला लढण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते. सिंगल डिजिट मध्ये आता एकेरी धावसंख्या ऑन बोर्डवर आतापर्यंत आपण बघतोय. रन फलकावर धावा आहेत ते 8. चंदन आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं या मॅच मध्ये तुम्हाला भरपूर रन करावे लागतील. ऑलमोस्ट 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑलरेडी 5 ची पेनल्टी आहे उशिराला कारणास्तव उल्वे संघाला. त्यामुळे रन तुम्हाला इथून कव्हर करावे लागतील बॅटिंग मधून. परंतु गोलंदाजी सध्या फार घातक होते. नारिवली फटका चांगला आहे. चंदन आक्रमण जरूर केलं परंतु फिल्डरला भेदता आलं नाही. हा जय सरळ हातामध्ये देऊन बसले आणि आणखीन एक विकेट खेळाडू बाद. किती विकारून चोरे. दोन षटक संपलेत आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत त्या जवळपास 4.00 चा करंट रन रेट. 8 धावा ऑन बोर्डवर आहेत. जर 5 यामधून मायनस केलं तर फक्त 3च पकडावे लागतील. प्रश्न मोठा आहे. उत्तर शोधावा लागेल. अडचणी किती आहेत हे बघण्यापेक्षा ध्येय किती मोठं आहे हे बघावं लागेल. म्हणून म्हटलं जातं ना, आयुष्याच्या प्रवासामध्ये
तुमच्या अडचणींना तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुमचं ध्येय किती मोठे आहे. तुमच्या ध्येयाला हे सांगून जमणार नाही तुमच्या अडचणी किती आहेत. त्यामुळे आत्ता सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल लो राहिला. आणखी एक चांगला चेंडू गतिशील क्रिकेट मैदानामध्ये खेळला जातोय गोलंदाजांकडून. फलंदाजांना टोटली डॉमिनेट केलं आतापर्यंत. मागील मॅच मध्ये देखील इतक्या रन आणल्या नाही. धाकटी जोई संघानं जबरदस्त गोलंदाजी केली आणि सध्या अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सध्या नारिवली. प्रयत्न भरपूर आहेत परंतु सफलता वाटायला आली नाही अजूनही. भरपूर रिझल्ट म्हणतात ना की भरपूर प्रयोग केले गेलेत परंतु रिझल्ट बदलला नाही. आणखी एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलचा परिणाम मिसटायमिंग. फिल्डर बॉल खाली कॅच कॅरी केली जाईल. आणखी एक महत्वाची विकेट ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होती तो तेजस कोहली या मॅच मध्ये इतकंही काही करू शकला नाही. खाताही न खोडता त्यालाही परतावा लागेल तंबूच्या श्रेयाला. लागेल. कधी कधी बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये जीवनामध्ये अशा असतात तेव्हा म्हणावं लागतं आता जे होऊन जाईल ते जाऊ द्या. आणि अशाच परिस्थितीमध्ये खेळावं लागेल. टू ऑर डाय करवा मरोच्या स्थितीमध्ये खेळावं लागेल. आता टार्गेट एकच करावं लागेल अटॅक. एकतर अटॅक करायचं जसं म्हटलं जातं ना की मोडीन पण वाकणार नाही तशाच पद्धतीनं ही फलंदाजी करण्याची खूप गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यर बॉलिंग मार्कवर. सौरभला मिळते आणखीन एक विकेट. आणखीन एक खेळाडू ते बाद झाले. आल्या गतीनं परतावा लागेल खेळाडू तुषार कोहलीच्या खेळीचा अंत. फुलविलाय संसार माझा शेतकऱ्याचा शिवार त्यानं केलाय ताजा. शेतकऱ्याच्या घरातला आहे बैल राजा. आमची चर्चा गावोगाव आमची चर्चा गावोगाव. अरे चल बा बिंदाचा आता शर्यतला. थँक्यू. प्रतीकजी पाटील आणि त्यासोबत निलेश शेठ खारकर हे देखील स्पर्धेला सध्या लाईव्ह पाहत आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. बोलू तयार. आक्रमण करायचं होतं. शॉर्ट पूल करायचं होतं. हाफ ट्रॅकर राहिला. वेगवान राहिला हा चेंडू. मला वाटतं इथे लेग बाय कदाचित रन असावी. धावसंख्येचा फलक फक्त आणि फक्त ऑन बोर्डवर धावा आहेत 9. तिसरं षटक सुरू आहे. कधी येतील रन याच्या अपेक्षामध्ये सध्या बसलेत. कसं करावं काय करावं याचा विचार आता करावा लागेल. थोडं टेन्शनचं माहोल आहे. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये परंतु हे माहोल बदलवता येईल. उंच गेला हा चेंडू. पुन्हा एकदा फिल्डर बॉल खाली येत असताना दिसलाय आणि इथे आणखीन एक विकेटची पतन. धक्का क्रमांक 5 गडी
लॉग ओव्हर आहे आणि अंतिम 6 चेंडू मैदानामध्ये फेकले जातील. मला वाटतं आज रॉयल स्पोर्ट्स उलवे पहिल्यांदा इतक्या दयनीय अवस्थेमध्ये सापडला असावा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. आज या संकटाच्या भोवऱ्यामध्ये गोल 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 गिरकी खात राहिला हा संगम. पहिल्या सत्रामध्ये 1 इंच लागले, बॉल पाठीमागे चाललाय, तिथेही चांगली फिल्डिंग, शॉट थर्ड मॅनला व्हेरी गुड फिल्डिंग डिपार्टमेंट मधून इम्प्रेस केलाय. एकच झेल सुटला होता चंदनचा, तदनंतर तोही त्याचा फायदा उचलू शकला नाही आणि आता पहिल्यांदा दुहेरी अंकामध्ये संघाने पदार्पण केलंय. डबल डिजिट मध्ये रन फलकावर आहेत 10. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 3-4 षटकार हवेत तर स्कोरबोर्ड बनेल. परंतु अगदी जे प्रमुख पहिले 3 गोलंदाज नेखी गोलंदाज गुरुदास आणि त्यासोबत सौरभनं जे केलं तेच आता संदेश ही मैदानामध्ये करतायत. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तशीच गोलंदाजी अलॉंग द कार्पेट. हे सुरुवातीपासून चेंडूने गरजेचं हा थ्रो मला वाटतं जेवढी एनर्जी होती तेवढी लावली या थ्रो मध्ये. बॅकअप होतं परंतु चला हा योग्य एंडला थ्रो होता त्यामुळे बॅकअप मिळेल. कारण जेव्हा माफ करा स्ट्रायकर एंड कडे थ्रो जातो तेव्हा जवळपास 3-4 खेळाडू पाठीमागे असतात. शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, इथे बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळला नाहीये आणि किरिक निर्धाव चेंडू इथे आलाय. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, टॉप एज पाठीमागे चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षकांना पहिल्या अटेमध्ये झेल तिथे सुटला, बॉल थांबलाय चरून. भरपूर प्रयत्न तिथे फिल्डरने केले आणि 100% योगदान. खरे तर थोडे फनी मोमेंट होतं. मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या हा झेल डोक्यावर पडला, हरकत नाही. नारिली संघाचे क्षेत्ररक्षक देखील या फनी मोमेंटचा आनंद घेत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे राहिला. ओव्हर एंड होईल, खेळाचा पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये टोटल धावा लागलेत रन फलकावर 14 धावा झालेत फक्त आणि 14 धावा रन फलकावर लागलेत. 15 धावांचं आव्हान आहे नारोली संघाला. जेव्हा पहिले षटक समाप्त होईल तेव्हा नंतर त्या 5 धावा पहिल्या षटकाच्या नंतर ते ऍड केले जातील. आजचा दिवस थोडा खराब होता खरं तर. बॅटिंग करत असताना गीतेशचा आणि त्यासोबत तेजसचा देखील. म्हणून मी नेहमी विनंती करतो प्रत्येक टीमला, एखाद्या टुर्नामेंट मध्ये आपण सहभाग घेत असाल तर किमान अर्धा तास अगोदर मैदानामध्ये पोहोचा, जेणेकरून मैदानाचं समीकरण तुम्हाला समजेल. जवळपास 24 पावलांची विकेट, त्यामुळे मला वाटतं शॉर्ट पिच वर खेळाच्या विकेटवर शॉर्ट विकेटवर खेळण्याचा सराव नसावा रॉयल स्पोर्ट्स उलवेला. डेफिनेटली मी जेव्हा जेव्हा उलवे नोड मध्ये समावेशासाठी जातो तेव्हा तेव्हा जवळपास सगळीकडे किमान 28 पावलांची विकेट असते. मोराव्याच्या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये जवळपास 30 पावलांची विकेट होती आणि
पहिल्या रात्रीमध्ये जवळपास 50 बॉल खाडीत गेले, त्यामुळे दुसऱ्या रात्री ती विकेट 28 पावलांची ठेवली आयोजकांनी. हरकत नाही, मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया जिथे 15 धावांचं आव्हान आहे. पहिले षटक संपल्यानंतर त्या 5 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्या जातात, हे लक्षात घ्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडे. नियंग सर, शिवशक्ती धाकटीजीचे कॅप्टन, तुम्हाला मुख्य व्यासपीठावर यायचंय. बघूया, फाईट तर करावी लागेल, हा खेळ इतक्या लवकर सोडून जमणार नाही. चला, जरी कमी धाबा असल्या तरी संघर्ष तर आपण करू शकतो, फाईट करू शकतो, गोलंदाजीतून ताकद लावावी लागेल. मी म्हणेन जरी या मॅच मध्ये 15चं आव्हान असलं तरी किमान तिसऱ्या षटकापर्यंत हा सामना तरी कमीत कमी नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण बघू शकता. मराठी अगदी चित्रकार, त्यासोबत ज्या गाण्याने ज्यांना फार प्रचिती दिली असे सनी फडके कलाकार, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. सगळ्यात लोकप्रिय गीत अग अग बंची बंची हे गीत त्यांचं गाजलं आणि भरपूर प्रचिती त्यांना मिळाली. पहिल्याच बॉलवर चौकार आला. गोलंदाजी करताना आपण चंदनला बघतो आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय फलंदाज आदित्य गोरपेकर. हा सध्या स्ट्रायकर एंडकडे बघतो आणि हा पहिलाच बॉल चौकार आला. ड्राईव्ह केला, बॉल चालला लांब आपला क्षेत्ररक्षक पोहोचली का, भरपूर प्रयत्न तिथे केले परंतु लगातार 2 चेंडू 2 चौकार. पुन्हा एकदा आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. 1 रन इथे बनली आहे. रन फलकावर धावा लागलेत 9. 5 धावांची पॅनल्टी आहे, 15चं टार्गेट आहे. 1च रन पाहिजे विजयासाठी आणि सामना संपलाय मैदानामध्ये, कारण 5 धावांची